मित्रांनो, कुलदैवत, कुटुंबाचं कुलदैवत म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याचा, प्रेमाचा विषय. हिंदू धार्मिक परंपरेमध्ये कुलदेवता म्हणजे एखाद्या कुटुंबाची किंवा वंशांची पारंपरिक आराध्य देवता मानली जाते. पिढ्यानपिढ्या त्या देवतेची पूजा, उपासना आणि विविध धार्मिक विधी करण्याची परंपरा अनेक कुटुंबांमध्ये आढळते. कुलदेवतेला कुटुंबाचं रक्षण करणारी आणि संकटांपासून मार्गदर्शन करणारी देवता मानलं जातं. कुटुंबामध्ये शुभ कार्य करण्यापूर्वी कुलदेवतेचं नामस्मरण करण्याची प्रथा आहे. तसंच रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण देखील मानला जातो. मात्र अनेक कुटुंबांमध्ये या दिवशी कुलदेवी किंवा कुलदैवताला राखी अर्पण करण्याची ही परंपरा आहे. याचं धार्मिक महत्त्व काय, कुलदेवतेला राखी बांधण्याची योग्य पद्धत काय, हे सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. सर्वप्रथम जाणून घेऊयात की कुलदेवतेला राखी का बांधली जाते. कुलदेवता ही कुटुंबाची आराध्य शक्ती मानली जाते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी देवघरातील कुलदेवतेला राखी अर्पण करून कुटुंबाचं सुख, समृद्धी, आरोग्य आणि संरक्षण यासाठी प्रार्थना केली जाते. काही ठिकाणी देवतेच्या मूर्तीला थेट राखी बांधली जाते, तर काही कुटुंबांमध्ये ती देवतेसमोर ठेवून पूजा केली जाते. याबाबतची पद्धत कुटुंबाची परंपरा आणि स्थानिक धार्मिक प्रथेनुसार थोडीफार वेगळी असते. आता जाणून घेऊयात की कुलदेवतेला राखी बांधण्याची योग्य पद्धत काय. तर रक्षाबंधनाच्या दिवशी प्रथम देवघर स्वच्छ करून कुलदेवतेसमोर दिवा लावावा. त्यानंतर देवतेला अक्षता, कुंकू, फुलं आणि नैवेद्य अर्पण करावा. मनोभावे प्रार्थना केल्यानंतर राखी देवतेसमोर ठेवावी. आपल्या घराच्या परंपरेनुसार मूर्तीला अर्पण करावी. राखी अर्पण करत असताना आमच्या कुटुंबावरती सदैव कृपा राहू दे हे सांगावं. सर्वांचं रक्षण कर, घरामध्ये सुख शांती नांदू दे, अशी प्रार्थना केली जाते. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटला जातो. तर आता जाणून घेऊयात की राखी बांधण्यापूर्वी काय काय लक्षात ठेवावं ते. देवतेला राखी बांधत असताना श्रद्धा आणि स्वच्छता यांना महत्त्व द्यायला हवं. राखी स्वच्छ असावी आणि पूजा करत असताना तुमचं मन शांत आणि प्रसन्न ठेवावं. कुलदेवतेच्या मूर्तीला राखी बांधणं शक्य नसल्यास ती देवतेच्या चरणी किंवा समोर अर्पण करता येते. तर आता रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यासोबतच कुलदेवतेचं स्मरण करून तिच्या चरणी देखील राखी अर्पण केल्याने भक्ती, कृतज्ञता आणि कुटुंबाच्या संरक्षणाची भावना दृढ होते. कारण कुलदेवतेला राखी अर्पण करण्यामागे मुख्य भावना म्हणजे ईश्वराप्रती श्रद्धा आणि कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना करणं होय. ही सर्व हिंदू कुटुंबांसाठी बंधनकारक धार्मिक पद्धत नाही, परंतु असं केल्यानं अनेक लोकांना चांगले अनुभव आलेले आहेत. तर मग मित्रांनो, आज रक्षाबंधन आहे. तर रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवतेला देखील राखी अर्पण करू शकता. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.